आज दुपारचं भोजन कठोऱ्याच्या नर्मदामाई मंदिरात घेत आहोत. इथं पुण्याचे सेवेकरी असतात सगळे, त्यांच्याशी बोलणं झालं, गप्पा मारून झाल्या. त्यांना म्हटलं मला थोडंसं धुणं धुवायचं आहे. म्हटले नदीला जा, तिकडे धुवा, इथं कोणाला परवानगी नाही जानेवारीपर्यंत. तर हे महाराज आंध्र प्रदेशातनं आलेले आहेत. कैसा पता है आंध्र प्रदेश? चल ही जाता है. बोला हाँ बोला किसी ने, ऐसे थोड़े ही पता चलता है. इथं नर्मदा माईच्या किनाऱ्याने पायी चालायला लोकांना सोयीचं व्हावं म्हणून JCB लावला आहे आणि 2 दिवसात रस्ता ते पूर्ण करणार आहेत. आता मी धुणं धुवायला चाललेलो आहे. हा नर्मदा माईचा घाट, कठोरा गाव. आणि ही रात्री विश्राम करायला असलेली लोक बरीचशी आता निघत आहेत. आणि आम्ही लोक जरा लवकर आलो, दादागुरूंना भेटून आलो. आता इकडे थोडं लवकर आले. इथं संख्या मोजल्याशिवाय जेवण करायला त्यांना म्हणजे कमी पडायला नको या दृष्टीने संख्या मोजून ते जेवण करतात. 50 माणसाचं जादा जेवण करतात. तर असं एकंदरीत हा परिसर आहे. या सगळ्या शेतकऱ्यांच्या मोटरी या इकडं तिकडे, आणि हा नर्मदा माईचा घाट. आता मी जातो. मला सांगितलं आहे आतमध्ये धुणं धुवू नका, बाहेर पाणी घेऊन धुवा. मान्य, मला माहिती होतं अगोदर, पण तिथं ते परवानगी देत नाही. मला परवानगी दिली होती, पण मलाच ते प्रशस्त वाटलं नाही म्हणून मी आलो, जेणेकरून आपल्या लोकांना नर्मदा माईचं दर्शन घडावं असं वाटतं. ओके, जय श्रीराम. हा आश्रमाचा परिसर असा दिसतो इथून. रेंज असेल तर हा व्हिडिओ लवकरच अपलोड करतो.